श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम, भाग क्रमांक 13. प्राध्यापक के. बेलसरे लिखित विविध पुस्तकांमधून. हरिपाठ म्हणजे संतरचित एक लहानसा अभंग संग्रह. त्या अभंगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे साधन म्हणून नामस्मरणाचे वर्णन केलेले असते. भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताचे अनुसंधान कसे ठेवता येते आणि त्या अनुसंधानाचे पर्यावसान भगवंताच्या दर्शनात कसे घडून येते याची रूपरेषा हरिपाठात मिळते. मराठीमध्ये अनेक हरिपाठ आहेत. त्यामध्ये श्री ज्ञानदेवांच्या हरिपाठाचा पहिला क्रमांक लागतो. श्री ज्ञानदेवांना त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे श्री निवृत्तीनाथांनी अनुग्रह देताना हरिनाम दिले. श्री ज्ञानदेवांनी त्या नामाचा मोठा अभ्यास केला. त्या नामस्मरणाने त्यांना भगवंताचे दर्शन झाले. भगवंताच्या नामस्मरणाने माणसाला भगवंताचे दर्शन घडते. हा स्वतःचा अनुभव लोकांना सांगण्यासाठी त्यांनी हरिपाठाची रचना केली. भगवंत सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. तो सर्वांचा आत्माच आहे. म्हणून त्याचे दर्शन करून घेणे कोणालाही अशक्य नाही. इतकेच नव्हे तर भगवंताचे दर्शन करून घेण्याचा उपाय देखील सर्वांना सहज साध्य असाच असला पाहिजे. भगवंताची भक्ती हा तो उपाय होय. भक्ती म्हणजे भगवंतावर निस्सीम व निस्वार्थी प्रेम. प्रत्येक माणूस प्रेम करू शकतो व ते करतो. माणूस आपल्या कुटुंबातील माणसांवर प्रेम करतो. तसेच आपल्या घरादारावर, पैशावर व लौकिकावर त्याचे प्रेम असते. तेच प्रेम माणसाने भगवंताकडे वळवले व त्यातील स्वार्थ वगळला तर त्या प्रेमाला भक्तीचे स्वरूप प्राप्त होते. ज्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम असते त्याच्याबद्दल एक नाजूक आपलेपणा वाटतो. शिवाय त्याची आठवण आपल्याला पुन्हा पुन्हा होत राहते. भगवंताच्या बाबतीत असेच अनुभवाला येते. भगवंताचे नाम सारखे घेत गेले तर पुन्हा पुन्हा त्याची आठवण होते. सारखी आठवण होत राहिली म्हणजे भगवंताबद्दल एक गोड आपलेपणा निर्माण होतो. त्या आपलेपणाची सीमा नकळत वाढत जाते. अखेर ती इतकी वाढते की माणसाचा मी भगवंतामध्ये विलीन होऊन जातो. माणूस मीपणाने शून्य झाला की त्याला स्वतःमध्येच भगवंताचे दर्शन घडते. भगवंताच्या दर्शनाचा हा सर्वांग सुंदर आणि सर्वांना सुलभ असणारा नाममार्ग श्री ज्ञानदेव स्वानुभवाने आपल्या हरिपाठात सांगत आहेत. माझे गुरुदेव श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज श्री ज्ञानदेवांना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण मानित. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी गुरुदेवांनी श्री ज्ञानदेवाचा हरिपाठ समजावून सांगितला. हा हरिपाठ दिसायला सोपा दिसतो, पण तो तसा नाही. मानवी दृष्टीने पाहिले तर हरिपाठ रचला तेव्हा श्री ज्ञानदेव 18-20 वर्षाचे असावेत. पण त्या वयामध्ये ते भगवत स्वरूपाच्या दिव्य दर्शनात आणि भगवन नामाच्या परमानंदात अखंड लीन असत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, असे सहजोद्गार काढणाऱ्या त्या अवस्थेची नुसती कल्पना केली तरी मन आश्चर्याने आणि कौतुकाने भरून जाते. हरिपाठातील अभंग सांगताना श्री ज्ञानदेवांची प्रतिभा नामाचा हात धरते आणि पाहता पाहता दृश्य ओलांडून अदृश्य भगवंताला जाऊन भिडते. हे बरोबरच आहे, कारण श्री निवृत्तीनाथांनी दिलेल्या नामामध्ये तल्लीन होऊन म्हणजे स्वतःला विसरून भगवंतामध्ये विरून जाणे हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून नामामृताच्या माधुर्याने अवीट झालेला आणि श्री निवृत्तीनाथांच्या संमतीने आध्यात्मिक योग्यता पावलेला हा हरिपाठ साधकांना पूर्ण भरवशाचा मार्गदर्शक आहे. माझे गुरुदेव स्वतः नामावतार होते. भगवंताचे नाम त्यांना प्राणापलीकडे प्रिय होते. त्यांच्या तोंडून श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ ऐकताना दोघांचे नामप्रेम पाहून श्रोते मोहून जात. त्या निरूपणांचा आधार घेऊन हा सार्थ हरिपाठ तयार केला आहे. नामस्मरणाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना त्याचा उपयोग व्हावा एवढाच या लेखनाचा हेतू आहे. अलीकडील काळात युरोपमध्ये विटगेन्स्टीन नावाचा एक थोर तत्त्वचिंतक होऊन गेला.
त्याचे एक प्रसिद्ध सूत्र आहे ते असे की जे सांगता येणे शक्य नाही ते सांगूच नये. विटगेन्स्टीनचे हे सूत्र बरोबर आहे आणि बरोबर नाही. जे सांगता येणे शक्य नाही ते न सांगता मौन धरणे चांगले, कारण ते सांगायला गेले असता नेहमीची भाषाच वापरावी लागते, म्हणून त्या सांगण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाण्याचा संभव असतो. यासाठी जे सांगता येणे शक्य नाही ते सांगूच नये हे म्हणणे बरोबर आहे, पण हा नियम संतांना लागू नाही. ज्याला भगवंताचे दर्शन झालेले असते तो संत होय. भगवंत अनंत आहे, इंद्रियांच्या सीमा ओलांडून आहे. माणसाचे मन आणि वाणी दोन्ही शांत आणि इंद्रियांनी सीमित आहेत. इंद्रियांना दिसणारे जग हे त्यांचे क्षेत्र आहे, म्हणून मन आणि वाणी दोन्ही अनंत व अतींद्रिय भगवंतापर्यंत पोचूच शकत नाहीत. असे असून देखील थोर संत भगवंताचे स्वरूप, त्यांच्या दर्शनाचा आनंद आणि त्याचे नाम याबद्दल सामान्य माणसांना जन्मभर सांगत राहिले. संतांच्या या वागण्याला सबळ कारण आहे ते असे की ज्याला भगवंताचे दर्शन होते त्याला पूर्ण समाधान प्राप्त होते, पण त्या समाधानाबरोबरच त्यांच्या मनामध्ये अज्ञानी व म्हणून असमाधानी असलेल्या जीवांबद्दल असीम करुणा उत्पन्न होते. भगवंताच्या दर्शनाचा आनंद मोठा अपूर्व आहे. त्या आनंदाच्या द्वारा प्रत्यक्ष भगवंत संतांमध्ये अवतरतो. तो आनंद सर्वांना भोगायला मिळावा ही भगवंताला शोभणारी निस्वार्थी तळमळ संतांच्या जीवनात प्रकटते. तिचे दृश्य रूप म्हणजे शब्दात न सांगता येणारी आपली आनंदानुभूती संत जगाला सांगतात. भगवंत सर्वांना तोच आहे, म्हणून त्याच्या दर्शनाचा आनंद सर्व संतांना सारखाच असतो. तसेच सर्व संतांना अज्ञानी जीवाबद्दल सारखीच तळमळ असते. याचा परिणाम असा होतो की भगवंताचे दर्शन आणि ते दर्शन करून देणारे भगवंताचे नाम याची यथार्थ कल्पना सामान्य माणसाला कशी करून देता येईल ही अडचण संतांना भासते. भगवंताच्या दर्शनाचा आपला आनंद आणि तो स्वाधीन करणाऱ्या नामाचे महात्म्य सर्वसामान्य माणसांपर्यंत जसेच्या तसे पोचवणे सोपे नसते, म्हणून पुष्कळ संत या बाबतीत मौन स्वीकारतात. पण 700 वर्षापूर्वी महाराष्ट्रात श्री ज्ञानदेव जन्मास आले. भगवत स्वरूपाची त्यांची अनुभूती प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या अनुभूती इतकी महान होती. शिवाय आपल्या मनातील तरल भाव अगदी उचित शब्दामध्ये व्यक्त करण्याची दुर्मिळ कला त्यांच्या ठिकाणी जन्मजात होती. त्या कलेच्या जोडीला जगात उधळलेले ईश्वरी सौंदर्य वेचण्याची रसिकता त्यांच्या अंतःकरणात भरून वाहत होती. अशा श्री ज्ञानदेवांना त्यांच्या गुरूंनी भगवंताचे नाम दिले. त्या नामाला घट्ट धरल्याने त्यांना भगवंताचे दर्शन झाले. त्या दर्शनाने त्यांचे जीवन परमानंदाने आकंठ भरले. त्यामुळे भगवंताचे नाम हे त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम मूल्य झाले. पुष्कळ माणसांना भगवंताचे दर्शन व्हावे असे मनापासून वाटते. त्यासाठी बरीच माणसे भगवंताचे नाम देखील घेतात, पण नामाच्या ठिकाणी त्यांची निष्ठा असत नाही. ती निष्ठा निर्माण व्हावी यासाठी श्री ज्ञानदेवांनी हरिपाठ रचला. त्यामध्ये नामाचे महात्म्य, सामर्थ्य, महत्त्व व महामूल्य त्यांनी समजावून सांगितले. प्रपंचाला धक्का न लावता भगवंताचे नाम साधकाला सरळ भगवंतापर्यंत निश्चित नेऊन पोचवते. हरिपाठाचे एकंदर 27 अभंग आहेत. अभंगाची भाषा फारशी कठीण नाही. श्री ज्ञानदेवांच्या साधनेमध्ये भगवंताच्या नामस्मरणाला अग्रगण्य स्थान होते. त्या कारणाने त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये नामसाधनेच्या विविध अंगांना आणि अनुभवांना पूर्ण वाव सापडतो. याचे प्रत्यंतर असे की प्रत्येक अभंगामध्ये श्री ज्ञानदेवांनी अध्यात्म मार्गातील वाटचालीला एक संकेत सांगून ठेवला आहे. संकेतामधील सूचना ध्यानात आली की नामस्मरण करणाऱ्या साधकाला आपली नामसाधना बरोबर चालली आहे किंवा नाही याचा अंदाज येतो.
अभंगातील संकेतांचे महत्त्व ध्यानात येण्यास नामसाधनेची आध्यात्मिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. श्री ज्ञानदेव संत होते म्हणजे त्यांना भगवंताचे साक्षात दर्शन झाले होते. भगवंत आत्मस्वरूप आहे, आत्मा सत्य आहे, तसाच तो ज्ञानमय व अनंत आहे. अर्थात ज्यांना भगवंताचे दर्शन होते त्यांना आत्मज्ञान होते. आत्मज्ञान हे एक अगदी निराळ्या प्रकारचे ज्ञान आहे. भगवंताहून इतर वस्तूंचे ज्ञान स्वतःचे स्मरण राखून संपादन करता येते. याचा अर्थ असा की जाणणारा ज्ञाता जो मी तो जाणायच्या वस्तूहून निराळा राहतो. परंतु आत्मज्ञान होण्यास स्वतःचे विस्मरण व्हावे लागते. याचा अर्थ असा की जाणणारा ज्ञाता जो मी तो जाणायची वस्तू जी भगवंत तिच्याहून वेगळा राहत नाही. जाणणारा मी भगवंतामध्ये विलीन व्हावा लागतो. भगवंतामध्ये विलीन होण्यासाठी मीला स्वतःचे विस्मरण व्हावे लागते. स्वतःच्या अंतर्यामी उतरल्याशिवाय मीला स्वतःचे विस्मरण होत नाही. म्हणून अध्यात्म मार्गामध्ये स्वतःच्या अंतर्यामी उतरण्याची कला आत्मसात करावीच लागते. या कलेला अंतर्मुख होणे असे म्हणतात. संतांच्या मते जगात माणसांचे दोनच वर्ग आहेत. एक वर्ग अंतर्मुख माणसांचा आणि दुसरा वर्ग बहिर्मुख माणसांचा. अंतर्मुख माणसांमध्ये काही माणसे स्वाभाविकच अंतर्मुख असतात. त्यांचा आध्यात्मिक अधिकार वरच्या दर्जाचा असतो. काही माणसे सारासार विवेकाने अंतर्मुख बनतात, पण अशी माणसे केव्हाही थोडीच असतात. बहुसंख्य माणसे बहिर्मुख असतात. बहिर्मुख माणसांना बाहेरचे जग संपूर्ण खरे वाटते. ती माणसे भगवंताचे अस्तित्व मानतात, पण त्यांना जग जितके खरे वाटते तितका भगवंत खरा वाटत नाही. अशा लोकांना स्वतःच्या अंतर्यामी उतरण्यास काय करावे हे शिकवण्यासाठी हरिपाठ सांगितला आहे. स्वतःच्या अंतर्यामी उतरण्यास माणसाला आपले मन बाहेरच्या जगावरून म्हणजे दृश्यावरून मागे फिरवावे लागते. आपले मन दृश्यावरून मागे फिरवण्यास अंतर्मुख असलेल्या संतांची संगत करणे हा रामबाण उपाय आहे. संतांच्या सहवासात नित्यानित्याचा विवेक सतत जागा ठेवला जातो. शिवाय नित्य अशा भगवंताबद्दल सारखे श्रवण घडणे. भगवंत मनात ठसला की दृश्याबद्दलचे खरेपण आपोआप क्षीण होते. मनामध्ये ठसलेल्या भगवंताचे स्मरण होऊ लागते. त्या स्मरणामध्ये माणसाला आपले मन माघारी वळवणे सोपे जाते. पण भगवंताचे स्मरण अदृश्य असते. त्याला दृश्याशी जोडल्या वाचून मनाचे समाधान होत नाही. भगवंताचे स्मरण दृश्याशी सर्वांगाने जोडण्याचे अपूर्व काम भगवंताचे नाम करते. नामाचे हे महत्त्व आकलन होण्यास शुद्ध बुद्धी तयार करणे आवश्यक असते. म्हणून संतांची गाठ पडून त्यांची संगत घडली की माणसाची बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली की एकीकडे भगवंताचे स्मरण राहते आणि दुसरीकडे नामाचे महत्त्व पटून नामसाधना चालू होते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.